जालन्यामध्ये आज महायुतीचे जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। शहरामधील मामा चौकामध्ये या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। आज या कार्यालयाचे उद्घाटन झाले असून ठिकठिकाणाहून जालना शहर आणि जिल्ह्यामधील प्रचार यंत्रणा चालू राहील अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। तर काल पैठण फुलंब्री या ठिकाणी प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला। उद्या बदनापूर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचं दानवे म्हणाले। तसेच आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला। दरम्यान 8 मे रोजी रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यात गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती यावेळेला त्यांनी दिली आहे। प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो। हे कार्यालय या ठिकाणी आपल्या जालना शहर आणि जालना जिल्ह्याची प्रचार यंत्रणा चालू होणार आहे। भोकरदनला जाफराबादला आज कार्यालय उघडलं, उद्या बदनापूरचं कार्यालय उघडणार आहे। काल पैठणचं कार्यालय ओपन केलं, 2 दिवस अगोदर फुलंब्रीचं कार्यालय ओपन केलं। या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात, 6चे 6 कार्यालय आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। मला खात्री आहे की 13 तारखेला जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये कमळ इलेक्शनचं बटन दाबून लोक मला मतदार आपले लोकसभेत पाठवतील आणि या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी करतील एवढी मला स्वतःला अपेक्षा आहे। मित्र, जालन्यात काय केलं, काय झालं, जिल्ह्याचा विकास काय झाला, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे। जागा कमी आहे, ट्रॅफिक जाम होते आणि त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही। मी नेहमीच बोलतो, आपण ऐकता, अनेक सभा संमेलनं होतील। फक्त आपल्याला एक आग्रहाचं निमंत्रण आहे की 8 तारखेला अमित भाई शहा यांची जालन्याला सभा आहे, आपण सर्वांनी त्या सभेला यावं अशी विनंती करतो। आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।